ध्येयासाठी जगणं हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे. कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा, खडतर परिश्रम करा, म्हणजे तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. बाहेरचे जग तसेच आहे जसं आपण मनात विचार करतो. आपले विचारच गोष्टीला सुंदर किंवा कुरूप बनवतात. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. पावित्र्य, धैर्य आणि दृढता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका. दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा, नाहीतर तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल. अगदी सरळ मार्गी असणं हेही एक प्रकारचं पापच आहे. हे पाप कालांतरानं मनुष्याच्या दुर्बलतेचं कारण बनतं.